या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतके झळकावले गेलेले आहेत. सर्वाधिक वैयक्तिक धावा 67 धीरज एकता सारंग संघाच्या फलंदाजाचे नावे आहेत. त्यानंतर 51 धावांची अतिशय उत्कृष्ट खेळी पेश केली होती संघनायक वीरताने दापोडे या संघाचा प्रितेश पाटील यांनी. 2 अर्धशतके या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झळकावले गेलेले आहेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार सलग मारण्याचा विक्रम प्रितेश पाटील यांनी केला होता. या स्पर्धेमध्ये सुपर डुपर सामना आपण पाहिला होता जेव्हा 82 धावांचा पाठलाग करताना फक्त एका धावेने वीरताने दापोडे या संघाविरुद्ध पराभूत झाला होता आयोजक आयडल हवेदेव या संघ. आणि या स्पर्धेमध्ये एक गोल्डन षटकार आपल्याला पाहायला होता. 4 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या चेंडूवर जवानमान सरविल संघाच्या जयेश या फलंदाजाने जयदुर्ग सूर्य संघाविरुद्ध गोल्डन षटकार ठोकला होता. तर ओलिया सामन्याकडे सलामी जोडी मैदानात पाहतोय आपण कोलेविल कशिले या संघाकडून. स्ट्रायकर फलंदाज आशिष या नॉन स्ट्रायकिंगला शैलेश आणि आशिष सलामी जोडी मैदानात. अविनाश चेंडू निघून जातोय यशाच्या हातामध्ये. आउटसाइड ऑप्शन आपण पाहतोय. चांगला चेंडू चांगली सुरुवात आपण पाहतोय फ्रंट लाईन गोलंदाज अविनाशाच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू निधाव चेंडू. यावेळी खराब चेंडू पंचांचा वायरचा शे होते अवांतर धावाच्या पाने आणि अवांतर धावेने अतिरिक्त धावेने अकाउंट ओपन होते खाते उघडलं जाते ते कोलेवल कशिले या संघाचं. चेंडू निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू त्यानंतर दुसरा चेंडू दिशान त्यानंतर तिसरा चेंडू अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. लॉस उलटा चेंडू एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून चेंडू टोलवला गेलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जातो सीमाच्या बाहेर. दणदणीत चौकार. चौकारीने फलंदाज आशिष यांनी आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. खातं उघडलेलं आहे आणि चौकारीने कशिल संघाची धावसंख्यावरून झालेली ती 5. कट करण्याचा प्रयत्न पंचांचा वाईटचा श्रेय होतोय कारण चेंडू एस्टनच्या खूपच बाहेर. दिशान चेंडू स्वेर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगल निवडते धावसंख्या 1 निवडून होते ती 6. यावेळी डाऊन द ग्राउंड पंचांचा नो बॉलचा इशारा. यापुढे चेंडू फ्रीट असणार आहे. 4 स्टेपचा नो चेंडू आपण पाहतोय. अनेक संधी आहे फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. यावेळी पंचांचा वाईटचा इशारा येतोय अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या 1 धावेवर वाढत आहे. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती 12. पहिलं षटक मार्गस्थ अविनाश पहिलं षटकात हलतोय. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आलेला नाही. जोपर्यंत मिडल रिझर्व मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करतात फलंदाजाने. एका धावेने धावसंख्या पुरू शकते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ते 13. अजित स्फूर्ती मानकुले विपक्ष आहे. कोलेविल कशिले या 2 संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटकात हलतोय मानकुले संघाकडून गोलंदाज अविनाश. यावेळी मात्र लॉ फुलटा चेंडू चेंडूला फिरका
अतिशय लांब लचक षटक आपण पाहतोय गोलंदाज अविनाशाच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा वाढचा इशारा, अवंतर धाव वाढच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वाढत आहे. लांब लचक षटक टाकण्याचा जो विक्रम आहे तो मोहम्मद सामी ज्याचा जो वाढदिवस आहे, पाकिस्तानचा गोलंदाज ज्याने बांगलादेश विरुद्ध लांब लचक षटक टाकण्याचा रेकॉर्ड केला होता. 17 चेंडूंचं षटक होतं. यावेळी मिड ग्रेजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण. 1-2 का 4. अतिशय लांब लचक षटक आपण पाहिलं अविनाशाच्या माध्यमातून. तब्बल 24 धावा खर्च केलेल्या आहेत. 11 चेंडूंचं षटक. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 17 चेंडूंचं षटक टाकलं होतं पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामी याने बांगलादेश विरुद्ध, ज्याचा आज वाढदिवस आहे. कारण आजच्या दिवशी 1974 मध्ये मोहम्मद सामी या गोलंदाजाचा जन्म झाला होता. आज तालुका क्रिकेटमध्ये गावदेवी पूर्णा संघाचा चौधरी याचाही जन्म झाला होता. भावेश चौधरी याचाही वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद सामी आणि तालुका क्रिकेटमध्ये भावेश चौधरी यांचा आज जन्मदिवस आहे. महागडे षटक 24 धावा खर्च केलेल्या आहेत. मरता क्या न करता तकदीर माली येतोय. इंडिया जंगमध्ये टॉप 10 जे ऑलराऊंडर आहेत त्या टॉप 10 ऑलराऊंडर मध्ये नंबर 2 वर रँक करत आहे. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला जातोय. स्क्वेअर रिझन मध्ये थोडासा खराब क्षेत्ररक्षण. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही फलंदाजाने. एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढून झालेली होती 25. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. फक्त एका धावे समाधान मानावं लागतंय. इंदाच्या अंगामध्ये जे टॉप 10 ऑलराऊंडर आहेत त्या टॉप 10 ऑलराऊंडर मध्ये प्रतीक पाटील टेंभोली, याच्यानंतर तकदीर माली मानकुली हा नंबर 2 वर रँक करत आहे. चांगलं प्रदर्शन तकदीर माली याने इंदाच्या अंगामध्ये केलेलं आहे. तोच गोलंदाज आपण पाहतोय सध्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू तकदीर माली याने नक्कीच सारंगाव चषकामध्ये अख्तर शेख याची खूप पिटाई केली होती. ज्याप्रमाणे आमदार चषकामध्ये जावेद याने पिटाई केली होती आणि सेम टू सेम तशाच प्रकारची पिटाई एकविरा मानकुली संघाकडून अंतिम सामन्यामध्ये ग्रामीण विरुद्ध सिटी हा सामना जो झाला होता त्यामध्ये केली होती तकदीर माली यांनी फलंदाजी करताना. आणि क्लीन वर्ल्ड आ बैल मुझे मार. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स आपण पाहिलं होतं. सारंगाव चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. त्यानंतर पंचायत समिती चषक अंजूर येथे मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. 2 मॅन ऑफ द सिरीज इंडियाच्या अंगामध्ये आपण पाहिलेलं होतं. मात्र सर्वाधिक 3 मॅन ऑफ द सिरीज टेंबोली संघाचा प्रतीक पाटील ऑलराऊंडरच्या लिस्ट मध्ये नंबर 1 वर रँक करत आहे. नंबर 2 वर आपण बघतोय तकदीर माली 2 मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर प्रितेश पाटील 2 मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर हिमांशु पाटील 2 मॅन ऑफ द सिरीज. योगेश 1 डाऊनला खेळण्यासाठी आलेला आहे. पहिला फलंदाज 2 फॅलमध्ये परतलेला आहे. धावसंख्या आपण बघतोय धावपलकर 25. नाणेफेक खाल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलेवल्यानं कशील या संघ. हर्षी पाटील फाउंडेशन या मैदानामधून या स्पर्धेचे थेट प्रेक्षेपण केले जाते. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्र आपण पाहतोय. तकदीर गोलंदाजी मार्कवर
लॉस टच चेंडूला स्वीप केलेला स्क्वेअर लेग चांगले क्षेत्रक्षण तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेटने 2 धाव पूर्ण करत फलंदाजाने 2 धावेने धावसंख्या वाढून झालेली ती 27 लॉस फॉर द 1 विकेट सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. फील्ड मध्ये परिवर्तन करताना 2 शतक आपण पाहतोय यशच्या मागे तैनात केलेले आहेत. यावेळेला मात्र स्वीप केलेलं पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फक्त एका धावे समाधान माला होते फलंदाजाला आणि एका धावेने धावसंख्या वाढून झालेली ती 28. सुरू असलेला सामना आपण पाहतोय अजित स्मृती मानकुले विपक्ष कोले इलेव्हन कशिले. यानंतर सामना आपण पाहतोय या सामन्यामधील विजय संघ विपक्ष न्यू सिद्धनायक अंजूर आणि त्यानंतर जांतराचा खारबाव विपक्ष गावदेव अंजूर एक बिग मॅच आणि त्यानंतरचा बडा मुकाबला आपण पाहणार आहोत गोडसे विपक्ष वडनोगर. यावेळी चेंडूला फ्लिक केलेला आहे. एक धाव पूर्ण करता फलंदाज दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जात नाही. खराब क्षेत्ररक्षण दुसऱ्यांदा आपण पाहतोय दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. कोलेलनं कशिले संघाकडून फक्त एकेरी धावावर समाधान मानावं लागतंय आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती होती. 2 षटकाची समाप्तीनंतर कोहली इलेव्हन कसिली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/29 आणि यापुढील 2 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल मॅच की आगली कहाणी सुनते राहुल भोईर सारखी जुबानी. एकोणतीस धावा धावपळ झलकल्या गेलेल्या आहेत. एक फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये फिरतलेला शैलेशच्या रूपाने. थोडस लवकर आहे आपण पाणी घेऊन. थँक्यू धुमाळ सर. जास्त आपण वेळ घेऊ नका कारण का आज शेवटचा अंतिम दिवस आहे. जास्त मात्र वेळ आपण खर्च करू नका. उपांत्य फेरी मेगा फायनल पारितोषिक वितरण सोहळा बक्षीस समारंभ नक्कीच या सगळ्या गोष्टी आम्हाला मात्र कंप्लीट करायच्या आहेत. तर प्लीज थोडस आपण वेळ कमी घ्या. डीजे थँक्यू डीजे. आता माझा एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आपल्या भास्कर नक्कीच जॉईंट होतोय. सन्माननीय तर समाजसेवक रवींद्र शेट एकनाथ पाटील यांचं शुभ आगमन झालं आहे. गोल्डमॅन म्हणून नक्कीच ते सुप्रसिद्ध आहेत. एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती नक्कीच शुभ आगमन होतं. मात्र त्यांचं नक्कीच इथनं स्वागत केलं. थँक्यू डीजे. 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाते. एकूण 35 धावा धापालकावरती. हा चेंडू मात्र आपल्याला चांगला भागाचा पाहायला भेटला. मोहितचा वापर मध्ये षटकामध्ये केला जातोय. पहिला बॉलवरती षटकार आला त्याच्यानंतरचा मात्र हा चेंडू खूप चांगला भागाचा इथे दाखवत असताना मोहित मध्ये कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी संघाची एकूण धावसंख्या धापालकावरती 35 आहे. 4 ओव्हर मध्ये नक्कीच 40 ते 50 धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. कोहली इलेव्हन कुशील टमच्या माध्यमातून विकेटने चेंज पेस आहे. गतीमध्ये मिश्रण अपील केली जाते. तोपर्यंत अंपायर आपल्या जागेवर नक्कीच बघतो आपण स्थिरपणे उभे आहेत. कोणत्या प्रकारचा त्याचा इशारा आमच्याकडे येत नाहीये. याचाच अर्थ मात्र हा चेंडू डॉट बॉल आहे. खूप चांगली वापशी मोहितच्या माध्यमातून कारण का मोहितच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतरच्या पण 2 चेंडू खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला मात्र पाहायला भेटले.
आज बघतो आपण अजित स्मृती मानकुली संघ खूप सारे खेळाडू रेग्युलरशी आपल्याला नक्कीच पाहायला भेटत नाहीयेत, तरी देखील चांगला प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न आहे. या दरम्यान आता मात्र अंपायर लाईन बघतील, लाईन चुकीची आहे. सुवेर चेंडू येतोय आणि आवांत धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाते पुढे. धावा धापालकावरती एकूण येतील. या दरम्यान 36 धावा धापालकावरती चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या ओव्हर मध्येच मित मंडेला पूर्णपणे नक्कीच नाश केलं. 24 धावा ठोकल्या. त्याच्यानंतर तकदीर मायेचा खूप चांगला प्रकारचा कमबॅक, फक्त 5च धावा. आणि आता मात्र मोहित केनीच्या माध्यमातून हा षटक विकला जातोय. यावेळेस बॉटमांचा वापर करून मानाचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केला जातोय आणि इथनं दरम्यान लेग बाईटची या दरम्यान मित्र म्हणेल डीजे तर थांबायचं आपण. त्या दरम्यान एक धाव येते लेगबाच्या माध्यमातून आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. दरम्यान 37 धावा धावफलकावरती आपल्याला मध्ये पाहायला भेटत आहे. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. मैदानाच्या बघतो आपण चारी बाजूने आज मात्र आपल्याला खूप सारे प्रेक्षक वर्ग पाहायला भेटेल आणि खूप सारे मान्यवर देखील आपल्या वास्त्रावरती आज आपल्यासोबत नक्की जॉईंट होतील, कारण का शेवटचा अंतिम दिवस आहे. सुपर संडे सुट्टीचा दिवस आहे, इतवारचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच खूप सारे मान्यवर आपल्या व्यासपीठावरती येतील. खूप सारे प्रेक्षक देखील आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मुख्य व्यासपीठावरती पाहायला भेटतील. संघाची एकूण धावसंख्या धावपालकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटेल 37 धावा धावपालकावरती येतात. त्याच्या पुढची मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल निवी सिद्धीमान एक अंजो टीम, ज्या टीमने एक मॅच जिंकली आहे. दुसरी मॅच आम्ही लगेच तिथं मात्र कंप्लीट करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली चेंडू मात्र जातोय लॉंग लक्ष्य दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जातोय आणि तोपर्यंत या 2 धावा मात्र इथं अजून कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र अजून 2 ने जाते पुढे. धावा धावपालकावरती इथं येतील 39 धावा धावपालकावरती. संघाचं चांगले आपण बघतोय दरम्यान रणनीती आहे. कुणी 11 कशिली संघाच्या माध्यमातून स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आपण नक्कीच अनुभवतोय. राऊंड विकेटने पुढचा बॉल चांगला टप्पा आहे. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाही. अंपायरचा इशारा आता आमच्याकडे आला आहे. अशा प्रकारे माझा षटक कंप्लीट झाला आहे आणि या ओव्हरमध्ये देखील आपण बघतो पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतर मात्र मोहितने खूप चांगल्या प्रकारची वापसी केली. फक्त नक्कीच ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर नक्कीच 5 बॉलवरती 4च धावा आल्या आणि एकूण संघाची धावसंख्या धावपालकावरती आपल्याला नक्कीच पाहायला भेटते 39 धावपालकावरती येतात. प्लीज जास्त वेळ अजिबात आपण खर्च करायचं नाहीये. आपण मात्र जास्त एकत्र यायचं नाही, कारण का आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे. सहकार्य करावा. जास्त आपण मात्र वेळ खर्च करू नका. जास्त आपण मात्र वेळ घ्यायचं नाहीये. तुमचं सहकार्य आम्हाला असणं खूप गरजेचं असेल. 39 धावा धावपालकावरती नक्कीच येत आहेत. डीजे डीजे दीपेश येतात शेवटच्या अंतिम षटकामध्ये. पहिलाच बॉल मात्र फटकावण्याचा प्रयत्न. आता कसं वाटतंय मोहित जर तो मागचा बॅनर थोडासा आपण उचलायचा आहे. सो थँक्यू सो मच. 39 धावा धावपलकावरती येत आहेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. हा चेंडू नो बॉल. येस बेल्स पडली आहे. नियमानुसार नो बॉल आहे, कारण का कदाचित पाय लागला असेल अथवा हात लागला असेल. बेल्स जेव्हा मात्र पडते तेव्हा नक्कीच नो बॉल दिला जातो. कदाचित गोलंदाजाचा पाय लागला असेल ना,
अथवा हात लागला असेल तर रिप्ले मध्ये नक्कीच तुम्हाला ते पाहायला भेटेल. नक्कीच तुम्ही बघू शकाल टीव्ही स्क्रीन वरती चेंडू रिलीज करत असताना नक्कीच हात लागतोय आणि न बॉल फ्री बॉल असेल. फुल टॉस आडव्या बाटण्या ऑन साइडला डीप मध्ये चेंडू येतोय. चांगला क्षेत्ररक्षण झाला आहे आणि धाव मात्र एकच मिळेल. जाणता खारबा विरुद्ध गावदेवी अंजूर रिपोर्टिंग करावी लागेल आपल्याला लगेचच. आल्याची आपण नोंद करा. जंतराजा खारबा विरुद्ध गावदेवी अंजूर अशी मॅच यापुढची नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहे. ती मध्ये पहिल्या फेरीतील मॅच असेल. मग आम्ही दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच लगेच कव्हर करणार आहोत. सिद्धिविनायक अंजूर टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर टीम आपण कुठे जायचं नाहीये आपल्याला लगेचच खेळायचं आहे. जो संघ या मॅच मधून जिंकेल त्या टीम तुम्हाला नक्कीच त्या टीम सोबत तुम्हाला दोन हात करावे लागतील. तो संघाचे एकूण धावसंख्या 41. खूप सारे मान्यवर देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. राऊंड विकेट पुढचा बॉल आपल्याचा फटका चांगला आहे. चेंडू मध्ये डीप मध्ये खेळाडू खूप वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्र प्रोटेक्शन तिकडे आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला भेटलं. 1 ते 2 सेकंद हवेमध्ये होते आणि चेंडू मध्ये या दरम्यान ढकलला जातोय मैदानाच्या मध्ये. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मध्ये 2 ने जाते पुढे. एकूण 43. 43 धावा दाबालकावरती आयडलला फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून आयोजित जिल्हा परिषद ठाणा सदस्य चषक 2019 पर्व आपण अनुभवतोय एन्जॉय करतोय. या दरम्यान विकेट टू विकेट गोलंदाज आहे दीपेशच्या माध्यमातून चेंडू डीप मध्ये येतोय. एक धाव आणि मिसफील्ड पाहायला भेटली. दुसरीचा प्रयत्न आहे मात्र इथं एकच धाव मिळेल. धावशीच्या माध्यमातून खेळाडू मात्र बाद होतील. या स्पर्धेविषयी आपण चर्चा करत होतो कारण का आयडलला फ्रेंड्स ग्रुप आपण बघतोय स्थापना झाली बघतोय या ग्रुपची बरोबर 2005 साली. तेव्हापासून बघतो आपण ही स्पर्धा आपल्याला प्रत्येक वर्षामध्ये पाहायला भेटते. आमच्या नगरचे प्रमुख मार्गदर्शक आहे देवीजी पुरुषोत्तम पाटील साहेब. उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सदस्य आहे जिल्हा परिषद ठाण्याचे. एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व. नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला नक्कीच टुर्नामेंट त्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं आहे. नक्कीच सर्व आपण बघतो या दरम्यान दिव्यांजूरगावचे सर्व आमचे मान्यवर असतील सरपंच उपसरपंच असतील कार्यकर्ते असतील. नक्कीच मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मयूर शेट्ट शिवाजी पाटील आहेत. अध्यक्ष बघतो आपण आयडल ग्रुपचे कार्यकर्ते आहेत भिवंडी. नक्कीच भारतीय जनता पक्षाचे आमचे सल्लागार आपण बघतो या दरम्यान प्रदीपजी मात्रे असतील. माननीय श्री विशालजी पाटील असतील. माननीय श्री एसडीजी पाटील असतील. माननीय श्री नक्कीच उमेशजी पाटील असतील. हे नक्कीच आपण बघतो या दरम्यान सर्व आमचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत सल्लागार आहेत खजिनदार आहेत उपाध्यक्ष अध्यक्ष यांची मात्र अफाट अशी मेहनत आहे या टुर्नामेंटसाठी. या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. आणि खूप सारे मान्यवर देखील आपल्याला 3 दिवसामध्ये पाहायला भेटले. आजचा 4था दिवस आहे आणि आज देखील आपल्याला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मान्यवर खूप मोठ्या संख्येने पाहायला भेटतील. अफाट अशी मेहनत नक्कीच मयूरदादा शिवाजी पाटील नक्कीच अध्यक्ष आहेत मध्ये त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी दिवसामध्ये नक्कीच खूप सारे ते मेहनत स्वतः घेतात कारण का ग्राउंडवरती सकाळी येणं दिवसभर त्यांचा नक्कीच अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत असतात. आणि प्रत्येकी वर्षामध्ये आपल्याला हा चित्र पाहायला भेटतो. फटका हवेत आहे मिस्टामिंग चेंडू मध्ये डीप मध्ये दुसरी कव्हरच्या दिशेने खेळाडू चेंडूमध्ये इतरूचे फेकतील. मिसफील चुका मैदानाच्या आतमध्ये 3 धावा. चार धावा झाल्या आहेत. चेंडू आरामात उचलला जातोय. काही मात्र ते घाई करत नाहीयेत खेळाडू. एकदम मी तर म्हणेल खेळाडूचा जर विचार जर केला थोडस अलगजपणा ज्याला म्हटलं जातं. चेंडूची उचलून फेक केली तोपर्यंत 4 धावा धावून घेतल्या आहेत. आणि बॅट्समॅन देखील थोडासा मध्ये थकावून जाणवत आहेत कारण का ऊन देखील बघतो आपण 12 वाजतायत. कडक ऊन नक्की सुरू होणार आहे. 12 ते 2 किंवा 3च्या दरम्यान तुम्हाला नक्कीच कडक ऊन पाहायला भेटतो. 3च्या नंतर नक्कीच थोडंसं आपल्याला सायंकाळी खूप चांगल्या प्रकारचा क्लायमेट देखील ऐतिहासिक आपण बघतोय मैदान आहे एक दर्जेदार. नक्कीच आपण बघतोय दरम्यान आरसी पाटील हा क्रीडांगण तुम्हाला मात्र पाहायला भेटतो अंजूर दिवेच्या माध्यमातून. या क्रीडा नक्कीच क्रीडांगणावरती खूप साऱ्या स्पर्धा तुम्हाला मात्र पाहायला भेटतात आणि खूप मोठे इव्हेंट्स खूप नक्कीच बिग इव्हेंट या स्पर्धेच्या या ग्राउंड वरती तुम्हाला मात्र नक्कीच पाहायला भेटतात. तर पालंटीच्या आपण 2 धावा ऍड करूया. 50 आता मात्र झाल्या आहेत आणि 2 धावा पालंटीच्या मी ऍड करतोय कारण का ड्रेसिंग कंपल्सरी नव्हती म्हणजे एकूण 52 आणि जिंकण्यासाठी आता मात्र धावांची इथनं गरज असणार आहे 53. जाणता राजा खारबाव विरुद्ध गावदेवी अंजूर आपण आल्याची नोंद करायची आहे. 21 फेब्रुवारीला नक्कीच स्पर्धेची सुरुवात झाली. खूप सारे नक्कीच मान्यवर आपल्या व्यासपीठावरती आले होते. नक्कीच सरपंच साहेब असतील दिव्यांजूर गावचे. त्याच्यानंतर खूप सारे मान्यवर नगरसेवक देखील बघतो आपण स्थानिक याच विभागातील आपल्याला पाहायला भेटले आणि सर्व मान्यवरांचे आपण शुभ असते
माझं उद्घाटन कंप्लीट केलं होतं नक्कीच आमचे सुमित दादा पुरुषोत्तम पाटील साहेब. मग तो आपण भिवंडी महानगरपालिकेचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक आहेत ते देखील आपल्या दोघे सोबत उपस्थित होते. त्याच्यानंतर आपण बघतोय दरम्यान खूप सारे मान्यवर आपल्याला मध्ये पाहायला भेटले आणि त्या मान्यवरांच्या आपण शुभ हस्ते गंधराचं पूजन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं होतं. त्याच्यानंतर आपण बघतोय दरम्यान आपल्या संस्कृतीप्रमाणे यावेळेस सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर खेलपट्टीचं पूजन आपल्याला पाहायला भेटलं. त्याच्यानंतर बघतो आपण जम्मू काश्मीरमध्ये बघतो आपण पुलवामा इथे झालेला की दहशतवादी हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले तर आपण बघतोय दरम्यान जवानांना आपण श्रद्धांजली वाहिली होती. त्यांचं देखील तुम्हाला मत नक्कीच कटआउट त्यांचं बांधर मत पाहायला भेटेल. देखील आपण नक्कीच श्रद्धांजली वाहिली होती. आज देखील आपण इव्हिनिंगला त्यांना मदत श्रद्धांजली वाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मात्र शेवटचा आणि अंतिम सामना सुरू करणार आहोत. चला आपण वेळ कमी घ्या प्लीज. लवकरात लवकर 2 बॅट्समन आदित स्मृती या दरम्यान मांगकुली टीम आपण पाठवायची आहे. तर दुसऱ्या बाजूने कुल 11 कशिली टीम आपण लवकरात लवकर आपले क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. आमचे 2 ऑफिशियल अंपायर आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एकूण 52 धावा धापालकावरती आता मात्र येत आहेत कारण का 2 धावा पालंडीच्या आहेत. इथे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. 53 लक्षाचा पाठला करावा लागेल. मॅच जेव्हा सुरू होईल आपण नक्कीच जोमाल सरांचा धावतो वलन ऐकूया यावेळेस 2 षटकासाठी पहिल्या. थँक्यू. धन्यवाद राहुल भोईर सर. हे आपण व्हीआयपी डायचं दृश्य पाहू शकता. या स्पर्धेचे वन मॅन शो मयूर पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवरांना आपण पाहू शकता. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. जिल्हा परिषदला ठाणे सदस्य चषक 2019 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आज सुपर संडे या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसांमधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. कोले 11 कशिले विपक्ष अजित स्मृती मानकुले या 2 संघामध्ये जांतराचा खारबाव संघाचा संघनायक आणि गावदेव अंधूर संघाचा संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे, संपर्क साधायचा आहे. जांतराचा खारबाव संघाचा संघनायक तसेच गावदेव अंधूर संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. त्यानंतर जोबजन गोडसे बी संघाचा संघनायक आणि वडनोगर 11 संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. हा दुसरा सामना आपण पाहतो. यानंतर तिसरा सामना आपण पाहणार होतो. या सामन्यामधील विजय संघ विपक्ष पहिल्या सामन्यामधील विजय संघ निवसिद्धनायक अंजूर या 2 संघामध्ये आणि त्यानंतरचा चौथा सामना आपण पाहणार आहोत. जांतराचा खारबाव विपक्ष गावदेव अंजूर. त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना जबरदस्त गोडसे बी विपक्ष वडनोगर 11. सहावा सामना आहे आपण पाहणार आहोत. खारबाव विजय संघ बे वडवणोगर विजेता संघ. आव्हान येथे 53 धावांचा 50 धावा धावपैकी झाला आणि आणि सचिन 27 अर्धशतके यंदाच्या मध्ये जे झलकावले गेलेले आहेत त्यामध्ये तकदीर माली याचा अर्धशतकाचा समावेश आहे. त्यावर मध्ये एक सत्कार घेऊ आपल्या व्यासपीठावरती. नक्कीच आमच्यासोबत जॉईंट आहेत आमचे मान्यवर आमच्या नक्कीच समाजसेवक दानशूर दाते गोल्डन मॅन सन्माननीय रवींद्र जे एकनाथ पाटील उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत, ते देखील समाजसेवक आहेत आणि गोल्ड मॅन म्हणून नक्कीच प्रसिद्ध आहेत आमच्या या विभागामध्ये. ते देखील धन्यवाद. तर आपण पाहतोय एका धावीने तकदीर माल्याने आपला अकाउंट ओपन केल्याने संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळला होता आणि पंचांचा ग्रामपंचायत माजी सदस्य त्याच्या समाजसेवक सन्माने आदरणीय नारायण म्हात्रे साहेब
नक्कीच त्यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजक मयूर पाटील नारायण त्यानंतर समाजसेवक चिंतामण पाटील साहेब स्वागत सत्कार सन्मान पंकज पाटील पंकज पाटील स्वागत सत्कार सन्मान केला जात आहे. हे आपण पाहू शकता आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि नक्कीच त्यांचा सन्मान केला जात आहे. शॉल पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. तर धावसंघ आपण पाहतो 9 चौकार पाहायला मिळाला होता. यावेळी डाऊन बॉटम एंडचा चांगला वापर आपण पाहिला होता तकदीर माल्याच्या बॅट मधून. यावेळी दोन यस धुमाल सर. 2 धाव पूर्ण होत. पहिल्या षटकात जांतराचा खारबाव संघाचा संघ नायक आणि गावदेव अंजोर संघाचा संघ नायक आपण रिपोर्ट करायचा आहे. आपण आल्याची नोंद करायची आहे आणि निश्चितपणे एक अंजोर संघाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे कारण यामधील विजेता संघ निश्चितपणे एक अंजोर संघाशी लढणार आहे. आणि त्यानंतर सामना असणार आहे जांतराचा खारबाव विपक्ष गावदेव अंजोर या 2 संघांमध्ये. आणि पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना मित्र आपण पाहणार विपक्ष जयबजरंग गोडसे बी या 2 संघांमध्ये. बॅक टू बॅक 2 मोठे सामने आपल्याला पाहायला मिळाले. सुपर संडे मध्ये सुपर संघ जांतराचा खारबाव जो यंदा जगामध्ये नंबर 3 वर रँक करत आहे 2 चषकांचा. त्यानंतर गावदेव अंजोर ज्याने क्रिकेटचे भगवी नावला धर्मवीर चषक सुरे जिंकलेला आहे. त्यानंतर जयबजरंग गोडसे बी ज्याने यंदा जगामध्ये सर्वाधिक 6 चषक जिंकलेले आहेत त्याही संघाला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि वडोनगर 11 ज्या संघामध्ये केतन पाटील ज्याने यंदा जगामधील सर्वात फास्टेस्ट 50चा विक्रम केलेला आहे. 9 चेंडूमध्ये फास्टेस्ट 50 ठोकली होती भरोडी चषकामध्ये ज्यामध्ये सलग 8 चेंडूमध्ये 8 षटकारांचा समावेश होता. संदेश येतो गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटका समाप्तीनंतर आपण पाहतो धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या बिनबाद 19. आव्हान येते 53 धावांचं. 53 लक्षाचा पाठलाग करताना अजयस्फूर्त मानकुले हा संघ. यावेळी चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलेला आहे
डीप मिड ऑफ रिझन मध्ये एका धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वाढून झाली 23. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. मात्र प्लस पॉईंट जमीनची बाजू आहे की कोणताही फलंदाज मानकुले संघाचा बाद झालेला नाही. सालमेजोरी मैदानामध्ये आपण पाहतोय तकदीर आणि सचिनच्या रूपाने. यावेळी चेंडूला ये छोटा भीम नहीं ये बड़ा भीम है. तकदीर माले आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट फटका तकदीर मालेच्या बॅट मधून आणि धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाली 26. पुन्हा एकदा हा DJ Sangram in the mix. बातों से अपने मुकरता नहीं मरने से मैं विस्फोटक फलंदाजी आपण पाहतोय तकदीर माले. यावेळी मात्र हेलिकॉप्टर फटका संघ क्षेत्रशून्य वेडिंग रिझन मध्ये मात्र 2 धाव आणि 2 53 लक्षात. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटकातील गोलंदाज संदेश. यावेळी पोरगी माझ्या मामाची पोरगी माझ्या मामाची जगण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची आईन मारते माझ्यावर आईन मारते माझ्यावर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला सांगू क्षेत्रक्षण आपल्याला एक धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली होती 41. इंडियन जगामध्ये सिटी क्रिकेटमध्ये आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येकी एक अर्धशतक तकदीर मालेने झलकावलेलं आहे. झायली स्पोर्ट्स तलवली संघाकडून खेळताना सिटी क्रिकेटमध्ये तकदीर मालेने अर्धशतक झलकावलं होतं आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये अर्धशतक झलकावले. मॅन इन फॉर्म आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांची समाप्तीनंतर झालेली आहे ती बिनबाद जिंदाबाद नाबाद 41. आणि यापुढील 2 षटकामध्ये काय घडेल आणि काय किस टीम को होता नक्कीच वेलकम 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 हार्दिक सरचे स्वागत आहे. आमच्या नक्कीच नवनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून बघतो आपण जी सिरीजची सायकल आहे यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच उपलब्ध झाले. त्यांच्या नक्की सर्व सहकारी आले आहेत आमच्यासोबत जॉईन झाले आहेत. आमच्या नक्कीच गोरखनाथ किशोर त्याच्यानंतर रुपेश दादा हरट नक्कीच सर्वच मान्यवर आमच्यासोबत बघतो आपण आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि सर्वांच्याच माध्यमातून आम्हाला नक्कीच चांगला प्रकारे सहकार्य लाभला आहे. नक्कीच मित्र परिवार खूप सारा नक्कीच मोठा आहे मयूरदादांचा. त्यांच्यावरती असलेलं प्रेम आपण बघतोय व्यासपीठावरती खूप मोठ्या संख्येने मान्यवर. मात्र या अरे
आहेत आणि धावांचं योगदान आपण बघतो 38 धावांचं योगदान, 4 षटका. एकूण संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 झाली आहे. हा चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेरून आहे का आणि तेच अंपायर बघतायत. यस, तेच आपल्याला पाहायला भेटलं. सुवेर चेंडू धावांत धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे. 42 धावा धावफलकावरती येतात. किती 11 चेंडू, फक्त 11 धाव्याची गरज आहे. का बॅटिंग गेली तकदीर माळीच्या माध्यमातून. दर्जेदार आपल्याला नक्कीच खेळ पाहायला भेटला. मैदानाच्या चारी बाजूने आक्रमणच केलं त्यांनी. हा चेंडू वेस पुन्हा एकदा चुकीचा आहे. अंपायरचा इशारा आमच्याकडे येतो. सुवेर चेंडू अजून एक आव्हान धाव मिळतीये. आधीच आपण बघतो यावेळेस कर्ज बाजार त्याच्यामध्ये उसना शेजारी, कारण धावा आपण बघतो ऑलरेडी खूप कमी आहे धुमाल सर. आणि आता मात्र इथे चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. 11 चेंडू आता मात्र फक्त 10 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच आपण बघतो दरम्यान जो टार्गेट होता तो मात्र सोपं केला आहे, कारण का तकदीर मालाची क्लास बॅटिंग. आता मात्र या आमच्यासोबत नक्कीच मान्यवर देखील उपस्थित आहेत. नवनाथजी पाटील आमचे मान्यवर सन्माननीय रुपेश हरड आहेत. नक्कीच आमच्या वेळेस गौरवजी जोशी आहेत, किशोर वाकडे आहेत, आमचे मान्यवर सन्माननीय दिलीप म्हात्रे. उपलब्ध झाली.